मॉर्निंग गाईज. डे सेकंड. आज मंगळवार आणि आम्ही आज चाललो आहे प्राग कॅसल बघायला. आता ऑलमोस्ट ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे, रेडी पण झालेलं आहे. आम्ही जस्ट जॅकेट घालायचं आणि निघायचं आहे. 15 मिनटं आहेत आपल्याकडं. 11 वाजता शार्प आपण निघणार आहे. 12 वाजायच्या आत आपल्याला तिथं पोचायचं आहे. बिकॉज आय थिंक तिथं काहीतरी अशी सिस्टम आहे की नंबर वाईज आत घेतात. लाईक पहिल्यांदा थोडे लोक आतमध्ये सोडतील, परत थोड्या वेळानंतर थोडे लोक अजून सोडतील. सो जेवढा लवकर आपण जाऊ तेवढा लवकर आपण तिथनं ते सगळं बघून बाहेर येऊ शकू. सो त्याच्यामुळे 11 वाजता आपल्याला एक्झॅक्टली निघायचं आहे. आत्ता बरोबर 11:15 वाजलेत. 15 मिनटात आपल्याकडं. मला फक्त जॅकेट घालायचं आणि शूज घालायचे आहेत. आय थिंक ह्यांचा डेली मार्चिंगचा वगैरे टाईम असेल. 12 वाजता वगैरे ते असं स्टार्ट कर ऐकलं होतं मी. आय डोंट नो, कारण मला आवाज यायला स्टार्ट झाला आणि तिथले समोरचे लोक पण थोडे असे त्यांना स्पेस देऊन वगैरे थांबलेले आहेत. तिथं आता ते सोल्जर्स आहेत, त्यांची ड्युटी चेंज करतायत. ओके, तर मी आता लाईक कॅसलच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे त्यांचा परेड संपल्यानंतर. ॲक्च्युली इथं लाईक बऱ्याचशा एरियाजमध्ये जायला अलाउड नाही आहे, बिकॉज रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. कारण प्रागचे प्रेसिडेंट आहे तर ते प्रेसिडेंट पण इथंच राहतात. सो त्यामुळं बऱ्याच एरिया हा रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. सो आम्ही आत्ता जस्ट एंटर केलं आहे आणि बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये उभे आहे. So this is the castle main building. And this is the main attraction, Cathedral Church. Oh, it's huge. Cannot even fit in my frame. ही बॅक साईड आहे त्या कॅसलची, आय मीन सॉरी कॅथेड्रलची. किती मस्त आहे यार, एवढं मस्त आहे ना यार सगळं इथं. आणि इथल्या लोकांनी एवढं मस्त ठेवलंय पण ते. आपल्याकडे जर असं काय असतं तर आपल्याकडच्या लोकांनी त्याच्यावर नावं लिहून बदाम काढून सगळं खराब करून टाकलं असतं. इथल्या लोकांमध्ये सिविक सेन्स आहे. सो त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित राहिलेलं आहे इथं. फक्त गव्हर्नमेंटचं काम नाही आहे सगळ्या वस्तू किंवा वास्तू आपल्या व्यवस्थित ठेवणं, हे आपल्यासारख्या सामान्य लोकांचं पण काम आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि जे कोण माझा व्हिडिओ बघताय त्यांनी जेव्हा पण इंडियामध्ये तुम्ही अशा कोणत्या वास्तू किंवा काही बघायला जाल तिथं घाण करू नका किंवा तिथं काही लिहून ठेवू नका. सो हीच ती प्लेस आहे जिथं प्रागचे प्रेसिडेंट राहतात. हे प्रेसिडेंटचं घर आहे आणि प्रेसिडेंटच्या घरासमोर असला भारी व्ह्यू आहे राव. डायरेक्ट एवढं मोठं प्राग कॅथेड्रल त्याला रोज दिसत असेल कॉफी प्यायला आल्यावर खिडकीत. मस्त आहे.
तर आता इथनं थोडं बाहेर चालत जायचं आणि मग त्याच्यानंतर अजून थोडेफार पॉईंट्स आहेत या कॅसलमध्येच. सो ते चेकआउट करू आणि मग बाकीचे मॉन्युमेंट्स. सो आय कीप यू गाईज पोस्टेड नो वरीज. तर हा प्रागचा हायेस्ट पॉईंट आहे. इथनं तुम्ही पूर्ण प्राग माझ्या पाठीमागं बघू शकता. कसलं मस्त आहे हे. काल आपण जे बघितलं होतं ते आय थिंक तिथं कुठंतरी आहे त्या एरियामध्ये. तो पूल आहे. हां राईट, तो पूल जिथं आपण काल होतो. नाईस. इथं आपण 5-10 मिनटं थांबू आता, फोटोज वगैरे काढू, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट. बट ह्या पॉईंटसाठी मी थोडा एक्सायटेड होतो बिकॉज मला असं डिफरंट व्ह्यू किंवा डिफरंट अँगलनी बघायला खूप जास्त आवडतं. सो इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. तर मी आता थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करतो. तर आपण येताना ट्रामनं ह्यासाठी आलो बिकॉज आपण जर ट्रामनं आलो नसतो तर आपल्याला ह्या पायऱ्या चढून यायला लागल्या असत्या. मी आता तुम्हाला ह्या पायऱ्या दाखवतो. ॲक्च्युली हे किती उंचीवरती आणि किती जास्त पायऱ्या त्याच्यावरती. सो यू विल सी इट जेव्हा मी बॅक कॅमेरा स्टार्ट करेल. आता मी फ्रंट कॅमेरावरनं शूट करतो आहे. सो हे चढवून यायला लागू नये म्हणून मी ट्रामनं आलो. बट आता जाताना इथनं उतरून जायचं आहे. आय डोंट नो का, बट सगळ्यांना इथनं उतरून जायचं आहे. कोणाला ट्राम नाही घ्यायचं आहे. सो आम्ही पण इथनं उतरून चाललो आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युली हे किती जास्त पायऱ्या आहेत. तर आपण तिकडनं उतरून आलो आहे. इथनं आता मारे झालेना आणि त्यांचे पॅरेंट्स उतरत आहेत. इथनं आपल्याला उतरून असं यायचं आहे खालती. देन इकडं अजून खूप जास्त खाली उतरायचं आहे. माय गुडनेस. चला उतरू या पायऱ्या. मी तुम्हाला काहीतरी एक मजेदार गोष्ट दाखवतो. दिस इज अ काइंड ऑफ आर्ट हिअर. एका तलावात एक छोटंसं डबकं केलं आहे. त्या डबक्यामध्ये 2 माणसाचे पुतळे उभं केलेत आणि ते दोघं असं दाखवले सू करायला लागले. माय गुडनेस. ओके, तर आपण आता दुसऱ्या एका स्पॉटवरती आलो आहे. इन्फिनिटी बुक असं नाव आहे या स्पॉटचं. तिथं त्यांनी एक डिझाईन बनवलं आहे आणि खूप असे मोठे बुक बनवल्यासारखं. नथिंग इंटरेस्टिंग फॉर मी, पण ठीक आहे, बघण्यासाठी एक स्पॉट आहे तर बघून घ्यायचा. आता अशी लाईन लागली आहे आणि आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. जेव्हा आमचा नंबर येईल तेव्हा आम्ही आत जाऊ. सो बघा तुम्ही पण, आता तुम्हाला पण दाखवतो मी. तर असा काहीतरी टॉवर आहे आणि या टॉवर बरोबर फोटो काढायसाठी सगळेजण इथे लाईनमध्ये थांबलेले आहेत. आय डोंट नो का, फक्त पुस्तकं रचले एकावर एक एकावर एक एकावर एक आणि त्याला नाव ठेवलं इन्फिनिटी टॉवर. नो, इन्फिनिटी बुक टॉवर. व्हॉट आय कॅन से. ओके, तर ह्यांनी काय केलं, आय थिंक खालती एक ग्लास लावलं आहे, नाही खालती एक आरसा लावला आहे आणि वरती एक आरसा लावला आहे. आपण आत्ता सुवेरियन शॉपमध्ये आहे. काही थोडेफार सुवेरियन घ्यायसाठी आलो आहे. तर सुवेरियन घेऊया आणि बाहेर जाऊया. घरी गेलो मी दाखवतो काय घेतलं काय नाही ते, बिकॉज टाईम कमी आहे. तर हे अजून एक मॉन्युमेंट आहे ज्याच्यामध्ये हे तोंड कुणाचं आहे ते नाही माहिती मला, बट हे तोंड मूव्ह होतं आहे, लाईक रोटेट होतं आहे. आणि एका अशा टाईमला जसं आत्ता हे सगळं पूर्ण झालेलं आहे. सो पूर्ण चेहरा दिसतो आहे. नंतर हे पूर्ण शफल होऊन जाईल आणि
लाईक एक सर्टन टाईम पिरियड नंतर पुन्हा परत ज्यावेळेला सेम कॉम्बिनेशन बनेल आणि सेम सिच्युएशन होईल त्यावेळेला पूर्ण चेहरा क्रिएट होईल. तर हा कोणता तरी एक आर्किटेक्ट आहे, मला नाव नाही माहिती, तर त्या आर्किटेक्टने हे बनवलेलं आहे. सो ते ॲज अ मॉन्युमेंट तिथं त्यांनी बरेच लाईक ठेवलेलं आहे. अजून तिकीट नाही आहे ह्याच्यासाठी, फ्री ऑफ कॉस्ट आहे, बट मे बी इन फ्युचर त्यासाठी तिकीट पण लावतील. लाईक आत्ता मी मॉलमध्ये फिरत होतो आणि तिथं आम्हाला हे रेस्टॉरंट मिळालं, बॉम्बे एक्सप्रेस म्हणून. इंडियन फूड रेस्टॉरंट आहे. इट्स व्हेरी नाईस. म्हणजे लाईक मेन्यू तरी ॲटलिस्ट चांगला वाटला. मी अजून फूड टेस्ट नाही केलं. आम्ही आता जस्ट ऑर्डर केलं आहे आणि ही ऑर्डर घेऊन आम्ही रूमवरती जाऊ आणि रूमवरती जाऊन टेस्ट करू ॲट दी एंड. बट ॲटलिस्ट ॲम्बियन्स वाईज किंवा कुकिंग स्टाईल म्हणा, आय लाईक इट. प्रिपरेशन स्टाईलसुद्धा मला चांगली वाटते. सो इट्स अ नाईस रेस्टॉरंट. जर कधी प्रागला आलात तर नक्की विजिट करा. प्रागच्या सेंटरला जो सेंट्रल मॉल आहे त्या सेंट्रल मॉलमध्येच एक. फायनली बॅक टू रूम. आजचा अवतार बघा तुम्ही, त्याच्यावरूनच ठरवा काय हाल झाले असतील आज पूर्ण दिवसभर. लाईक -6-7 टेम्परेचर होतं बाहेर आणि पूर्ण दिवसभर बाहेर चालत फिरतोय आम्ही. बापरे, खूप बेकार होतं हे सगळं. बट एक चांगली गोष्ट झाली की फिरता फिरता आम्हाला एक इंडियन रेस्टॉरंट मिळालं. लाईक छोटंच होतं ते, तर तिथनं आम्ही थोडं इंडियन फूड आणले. सो आजच्या रात्री छान जेवण करून झोपणार आहे मी 2 दिवसानंतर. आज पण खूप मजा आली फिरायला. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं असेलच सगळं आम्ही काय काय केलं, काय काय नाही केलं. ते सोडून मी एक फ्रीज मॅग्नेट पण परचेस केलं आहे, पण ते आपण क्रॅकोला गेल्यावर बघूया, कारण मी ते खूप बॅगमध्ये आत टाकून दिले आणि आता ते उघडायची इच्छा नाही आहे मला. सो क्रॅकोमध्ये ज्या वेळेला बॅग ओपन करू आपण अनपॅकिंग, त्यावेळेला मी दाखवतो तुम्हाला ते. आता ह्याच्यानंतर कुठं बाहेर जायचा प्लॅन नाही आहे. दॅट्स इट फॉर द डे. आता आय थिंक ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. सो आता आम्ही थोडा फ्रेश वगैरे होऊन एक 15-20 मिनिटांनं जेवण वगैरे करू, घरच्यांसोबत थोडा वेळ बोलू आणि दॅट्स इट, एंड ऑफ द डे. सो I'll end today's vlog here. If you like our videos, please subscribe to our channel. If you have any thoughts, comment down in the comment section. And as always, good night and be happy. Enjoy your night. Bye.